नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी वाडी नगर परिषदेसमोर आहोत आणि वाडी नगर परिषदेमध्ये 2 डिसेंबरला झालेला जो निकाल आहे आज 21 डिसेंबरला लागणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी पोलिसांचा असा तगडा बंदोबस्त आहे. वर ज्या ठिकाणी काउंटिंग चालू आहे तिथपासून तर एकदम गेटपर्यंत एकदम पोलीस बंदोबस्त आहे आणि आजच्या निकालाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आपण बघू शकता या ठिकाणी सगळे उमेदवार आणि उमेदवारांचे समर्थक या ठिकाणी आलेले आहे. बॅलेट पेपरचं जे आहे काउंटिंग ते सुरू आहे. काही वेळातच जे आहे त्याचा सुद्धा निकाल आपल्याला लागणार आहे आणि नक्कीच 12-1 पर्यंत हे पूर्ण चित्र जे आहे स्पष्ट होणार आहे. तर मी तुम्हाला थोडं लोकांकडे घेऊन जातोय आणि लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे, मोठा उत्साह आहे. हा जो पूर्ण जो अमरावती नागपूर जो हायवे आहे तो बंद करण्यात आलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नगर परिषद समोर गर्दी होऊ नये म्हणून. आणि या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स सुद्धा आरोग्य विभागाकडून लावण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचं जर इथे काही होत असेल तर ही सुद्धा आरोग्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी आहे. आणि बॅरिगेड आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण जे बॅरिगेड या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि या परिसरामध्ये कुठल्याही लोकांना एंट्री नाही आहे, फक्त उमेदवारांना एंट्री आहे. पण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांची गर्दी सध्या झालेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक या म्हणजे निकालाचा काय उत्साह आहे, कोण निवडून येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तब्बल 20 दिवसानंतर हा निकाल आल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांची उत्सुकता या ठिकाणी आलेली आहे. आपण बघू शकता अध्यक्षपदाचे उमेदवार जे आहे नरेश भाऊ सरडे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. पण हे बघू शकता नरेश भाऊ सुद्धा आता मतदानाच्या काउंटिंगकडे जाताना आपल्याला दिसत आहे. नरेश भाऊ सोबत बोलता बोलता जाऊया. नक्कीच त्यांना सुद्धा मोठी उत्सुकता आहे. नरेश भाऊ सरडे हे जे आहे भाजपचे उमेदवार आहे आणि या ठिकाणी जे आहे लढत. भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय सांगाल, आता काही वेळातच चित्र स्पष्ट होईल? नाही, निश्चितपणानं या ठिकाणी आमदार समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार या ठिकाणी मैदानामध्ये होते आणि समीर भाऊंनी मागील 11 वर्षामध्ये जो काही वाडी शहराचा विकास केला आणि वाडी शहराची संपूर्ण जनता ही समीर भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास करते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर गेलो आणि लोकांनी त्या मुद्द्याला भरभरून आम्हाला आशीर्वाद दिले आणि आज जो काही निर्णय या ठिकाणी निकाल लागतोय तो संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा कमळ फुलेल असं वाटतं 2 घंट्यात. नगर परिषदेवर नगर अध्यक्ष असं 27 ठिकाणी कमळचे उमेदवार आहेत. ते 27 ठिकाणी उमेदवार कमळाचे येतील. हो, 27+1 नगर असे 28 जागा ह्या संपूर्ण ठाम विश्वास भाऊ तुम्हाला? निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाचं जे काम आहे या शहरामध्ये होते आहे, जो विकास घडतोय देवेंद्रच्या नेतृत्वात असेल, नितीनजींचा नेतृत्व असेल, समीर भाऊंचं नेतृत्व असेल, त्यावरती सर्व लोकांचा विश्वास आहे. निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये भारतीय चेहऱ्यावर सुद्धा हास्य दिसत आहे, खुश दिसत आहे. निश्चितपणानं लोकांमध्ये काम करणारे आम्ही सर्व लोक आहोत. गावाचा विकासाचा पहिला विचार करणारे आम्ही लोक आहोत. नंतर बाकीच्या गोष्टी, गावाचा विकास झाला पाहिजे, या गावातील सर्व लोकांना शासनाचा सर्व लाभ भेटला पाहिजे. लीड किती राहील तुम्हाला? लीड किती मतानं तुम्ही निवडून येणार? जनता ही आमच्या सोबत आहे, त्यामुळे लीडचा काही विषय नाही आहे. जनतेने भरपूर प्रेम आजपर्यंत दिलं, भविष्यात इथे त्यांचं प्रेम आमच्या सोबत राहील. कोणासोबत राहील तुमची टक्कर? आमच्या कोणासोबत टक्कर नाही. आम्ही विकासावर काम करतोय, विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय, म्हणून आम्ही कोणावर टीका टिप्पणी सुद्धा या निवडणुकीमध्ये केली नाही. आणि आम्ही सांगतोय की या ठिकाणी लोक आमच्या सोबत असल्यामुळे आम्हाला कोणासोबत टक्कर घ्यायची आवश्यकता नाही. नक्कीच जनता आमच्या सोबत आहे, आम्हाला कोणासोबत टक्कर घ्यायचं नाही आहे. 2 घंट्यात रिझल्ट येणार आहे. नरेश भाऊ सरडे यांना WH न्यूजच्या शुभेच्छा आहे. तर नक्कीच आपण बघू शकता हा जो आहे परिसर हा पूर्ण इथे बॅरिगेड टाकला आणि नरेश भाऊ सरडे यांनी एक विश्वास दाखविला आहे की येणाऱ्याच्या 2 घंट्यामध्ये जो रिझल्ट लागेल तो कमळ फुलेल 27 जाग्यावर, असा एक ठाम विश्वास नरेश भाऊ सरडेने केली. 27+1 नगराध्यक्ष 28. पण एकंदरीतच हा जो उत्साह बघू शकता आपण. खूप मतमोजणीसाठी कदम बाबू आहे. कदम बाबू नमस्कार. काय हे सुद्धा उमेदवार आहे, तुम्ही आतमध्ये नाही आले, काय सांगाल आता निकाल लागणार आहे? निकाल आता 10 पासून सुरू झालेला आहे आणि
चारीकडे भाजपचं वातावरण चांगलं आहे. भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार येतील. अध्यक्ष सुद्धा नरेश चरडे येण्याची शक्यता आहे. नक्कीच आनंद बाबू कदम यांचा सुद्धा ठाम विश्वास आहे की 2 घंट्यात जे रिझल्ट लागेल तो कमळाच्या बाजूने असेल असं सांगण्यात येत आहे. तर एक मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसाल. काही वेळाची प्रतीक्षा करा आणि नक्कीच आम्ही पुन्हा कार्यकर्त्याशी सुद्धा भेटू आणि बोलण्याचा विचार सगळ्यांसोबत आम्ही मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आणि लगेच आता काउंटिंगला सुरुवात झालेली आहे. बॅलेट पेपरचं जी आहे बॅलेट पेपरची मतगणना सुरू आहे. काही वेळातच रिझल्ट येईल. 2 घंट्याची प्रतीक्षा आहे. 12-1 वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल. पण मात्र आम्ही WH न्यूजला ही तुम्हाला अपडेट देत राहू. पण तोपर्यंत तुम्ही नक्कीच WH न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक सुद्धा करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. वाडीचा नगराध्यक्ष कोण होणार आहे ते तुम्हाला 2 घंट्यामध्ये कळणारच आहे. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.